मुत्सद्देगिरी हेच औषध. इकडे राज्यभर पाऊस झोडपून काढत असताना तिकडे डोनाल्ड ट्रम्प मुसळधार कोसळत आहेत. पावसाने जनजीवन विस्कटून टाकले आहे. तिकडे ट्रम्प त्यांच्या धोरणांनी जगाची व्यवस्थाच बिघडवून टाकली आहे. नुकसानीचा अंदाज लगेच येऊ नये असा त्यांचा लहरीपणा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मनमानी थांबायला तयार नाही. त्यांनी आणखी एक निर्णय घेतलाय. अमेरिकेत आयात होणाऱ्या ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर 1 ऑक्टोबरपासून तब्बल 100% शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिका फर्स्ट व्यापार धोरणाचा हा भाग आहे. अमेरिकेतच औषधी उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे आणि परदेशी आयातावरील अवलंबित्व कमी व्हावे हा उद्देश ट्रम्प यांचा असला तरी भारतीय औषधी कंपन्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेलाही खूप फायदा होणार आहे असे नाही. मुळात जागतिकीकरणाच्या रेट्यात कोणताही एक देश अशी भूमिका घेणार असेल तर त्याचा फटका अंतिमतः संपूर्ण जगाला बसणार आहे. हा निर्णय केवळ आर्थिक नसून राजकीय सामाजिकदृष्ट्याही दूरगामी ठरू शकतो. अध्यक्ष ट्रम्प यांची धोरणे नेहमीच अमेरिका फर्स्ट या भूमिकेभोवती फिरत आहेत. देशांतर्गत रोजगार, उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्यासाठीच हे पाऊल त्यांनी उचलले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना अमेरिकेत कारखाने बांधायला भाग पाडणे ही या निर्णयामागची प्रमुख प्रेरणा आहे असे मानले जाते. याचे दुष्परिणाम तितकेच गंभीर आहेत. अमेरिकेत औषधी आधीच महागडी आहेत. 100% टॅरिफ म्हणजे आयात होणाऱ्या औषधांची किंमत दुप्पट होणे. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचे औषध खर्चिक असते. विमा असला तरी सर्वसामान्य रुग्णांचा खिसा रिकामा होतो. टॅरिफ वाढल्यास आरोग्य सेवेचा भार आणखी वाढेल. अमेरिकी रोजगार आणि गुंतवणुकीसाठी तिथल्या रुग्णांच्या आरोग्यावर गदा आणली जाणार का असा प्रश्न खुद्द अमेरिकेतच उपस्थित केला जात आहे. अमेरिकेतील काही माध्यमांनीही यावर टीका केली आहे. हा मुद्दा आर्थिक नसून मानवी हक्कांचा आहे अशी भूमिका काही अभ्यासकांची आहे. अर्थात अशा कोणत्याही गोष्टींची पर्वा ट्रम्प करत नाहीत. सामाजिक न्याय, मानवी हक्क, विश्वबंधुत्व वगैरे शब्द त्यांच्या गावीही नाहीत. त्यांना अमेरिकेचे नुकसान करणार आहे यात त्यांना फक्त अमेरिका दिसते आहे, बाकी जग दिसत नाही. या आंधळेपणाने ते अमेरिकेचेही नुकसान करणार आहेत. या ताज्या निर्णयामुळे जागतिक औषध उद्योगांवर मोठे परिणाम होतील. भारतातील औषध निर्मिती क्षेत्रातील अनेक उत्पादने अमेरिकी बाजारपेठेत निर्यात होतात. फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या आकडेवारीचा हवाला द्यायचा तर 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने $27.9 अब्ज एवढ्या किमतीच्या औषध उत्पादनांची निर्यात केली होती. यातील 31% म्हणजे $7.8 अब्ज निर्यात एकट्या अमेरिकेतच करण्यात आली होती. अमेरिकेने लादलेले नवे टॅरिफ हे प्रामुख्याने ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या औषधांना लागू करण्यात येणार आहे.